एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी कृषी क्षेत्रात अमूल्य कार्य केलं आणि भारतात हरित क्रांतीचा पाया रचला। त्यांचं नाव आहे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आणि 7 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस। त्यांना भारतातल्या हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हटलं जातं। पण हरित क्रांती म्हणजे काय आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचं कृषी क्षेत्रात काय योगदान होतं जाणून घेऊया या व्हिडिओ मधून। पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी धैर्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPract.com। डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तमिळनाडू मधल्या कुंभकोणम या ठिकाणी झाला। त्यांचे वडील डॉक्टर होते। त्यांनी आपल्या वडिलांकडून सेवेची भावना आणि सामाजिक जबाबदारीचे बाळकडू घेतले। लहानपणी त्यांना वनस्पती शास्त्र, निसर्ग, शेती आणि विज्ञान यांची गोडी लागली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी अन्नाचा तुटवडा अनुभवला, त्यामुळे शेती विषयात काहीतरी मोठं करायचं असं त्यांनी ठरवलं। गरिबी आणि भूक मिटवण्याकरता विज्ञानाचा वापर करावा असं त्यांनी लहानपणीच ठरवलं। 1955 मध्ये त्यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला। त्या शिक्षण तज्ञ व संशोधक होत्या। स्वामीनाथन यांनी BSc ॲग्रिकल्चर ही पदवी मद्रास ॲग्रिकल्चर कॉलेज मधून घेतली। पुढे त्यांनी नेदरलँड मधल्या वाखानिंगम ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यास केला। त्यानंतर युनायटेड किंगडमच्या युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज मधून PhD केली आणि USA मध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधन केले। विश्व हरित क्रांतीचे जनक असलेले डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांची भेट तिथेच झाली। भारतीय हरित क्रांतीचे बीज या भेटीतच रोवले गेले होते। हरित क्रांती म्हणजे नेमकं काय? कृषी क्षेत्रातील वैज्ञानिक सुधारणा आणि तांत्रिक क्रांती ज्यामुळे अन्नधान्यात उत्पादनात वाढ होते, ती म्हणजे हरित क्रांती। त्या काळात हरित क्रांती हे एक मोठे स्वप्न होते आणि ते स्वप्न साकारण्यात डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचा सिंहाचा वाटा होता। म्हणूनच त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हटलं जातं। 1949 मध्ये बटाटा, गहू, तांदूळ आणि जूट यांच्या गुणसूत्रावर संशोधनाने त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली। हरित क्रांती कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या। 1960च्या दुष्काळामध्ये भारत देशाला अन्नाचा तुटवडा जाणू लागला। भारत पूर्णतः अन्नधान्यासाठी अमेरिकेवर अवलंबून होता। त्यावेळी रासायनिक जैविक यंत्रणाचा वापर करून गहू आणि भाताचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन व त्यांच्या टीमने केला। गव्हाचे अधिक उत्पादन देणारे वाण त्यांनी विकसित केले। HYV हे गव्हाचे बियाणे त्यांनी विकसित केले। कृषी क्षेत्रातले त्यांचे हे मोठे योगदान होते। कृषी क्षेत्रातील डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले। 1967 मध्ये पद्मश्री, 1971 मध्ये रॅमन मॅग्सेस पुरस्कार, 1972 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि 1989 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला। 1979 मध्ये ते केंद्रीय कृषी आणि जल मंत्रालयाचे मुख्य सचिव होते। त्यांच्या कार्याची दखल भारताबरोबर जागतिक दर्जावर सुद्धा घेतली गेली। 1987 साली वर्ल्ड फूड प्राइज पुरस्कार त्यांना देण्यात आला। या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी 1988 मध्ये एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली। 1982 ते 1988 मध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपाईन्स मध्ये ते कार्यरत होते। 2004 मध्ये किसान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली। शेतमालाला हमी भाव, उत्पादन खर्च वगळता 50% असावा ही त्यांची महत्त्वाची शिफारस होती। 2024 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत। या सर्व गरजा कृषी क्षेत्रातूनच पूर्ण होतात आणि म्हणूनच या हरित क्रांतीच्या जनकाला आमच्या कलाकार टीम कडून विनम्र अभिवादन। ही विशेष माहिती आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPract.com।